नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 20 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत। चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच सरकारने चंद्रयान 4 या मोहिमेसाठी मंजुरी दिली आहे, त्यासाठी किती रुपयांचे बजेट हे मंजूर करण्यात आलेले आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी 2104 कोटी रुपये या मोहिमेसाठी सरकारने मंजूर केलेले आहेत। तर जी काही भारताचं जे काही इस्रो आहे त्यांच्याद्वारे चंद्रयान 4 या मोहिमेची तयारी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा आपले जे काही भारत सरकार आहे त्याने मंजुरी या मोहिमेला दिलेली आहे। तर त्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, म्हणून याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत की 18 सप्टेंबर 2024ला नुकतीच केंद्रीय कॅबिनेटची जी काही मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये या चंद्रयान 4 मोहिमेला मंजुरी देण्यात आलेली आहे। हे जे काही चंद्रयान 4 मोहीम असणार आहे मित्रांनो, ते काय करेल की चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि इतर जे काही नमुने असतील ते चंद्रावर घेऊन येणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर आणल्यानंतर त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये त्याचं परीक्षण वगैरे केलं जाणार आहे, त्याचं संशोधन केलं जाणार आहे। तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। तसेच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की आपल्या भारताचं 2040चं एक लक्ष्य आहे की भारतीय अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर आपल्याला उतरवायचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्या भारतानं 2040 हे लक्ष्य ठेवलेलं आहे, हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे। तसेच इस्रो जी काही आपली भारताची अंतराळ संस्था आहे त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याची स्थापना कधी झालेली आहे तर 15 ऑगस्ट 1969 आणि याचे सध्या प्रमुख हे एस सोमनाथ हे आहेत। कारण या इस्रो या अंतराळ संस्थावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्नही विचारले जातात, म्हणून याविषयी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच आत्तापर्यंत 3 चंद्रयान मोहीम ह्या आपल्या भारताने केलेल्या आहेत। चंद्रयान 1 मोहीम 2008 साली करण्यात आलेली होती, त्यानंतर चंद्रयान 2 2019 यावर्षी करण्यात आलेली आहे आणि चंद्रयान 3 मोहीम ही 2023ला आपण यशस्वीपणे पार केलेली आहे किंवा पूर्ण केलेली आहे। तर या गोष्टी आपल्याला चंद्रयान 3 विषयी सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी व जलमार्ग मंत्रालयाने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्तीही केलेली आहे। तर हे जे काही नुकतंच हे जे मंत्रालय आहे केंद्रीय जहाज बांधणी व जलमार्ग मंत्रालय, त्याने एक ब्रँड ॲम्बॅसेडरची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए मनू भाकर। ही जी काही ऑलिम्पिकमधील खेळाडू आहे मित्रांनो, नेमबाज, त्याची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे। हे जे काही मनू भाकर आहे त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये नेमबाजी या खेळ प्रकारामध्ये 2 ब्रॉन्झ पदके भारताला जिंकून दिलेले आहेत आणि ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकून देणारे हे पहिली भारतीय खेळाडूही ठरलेले आहेत। या गोष्टी आपल्याला मनू भाकरविषयी लक्षात ठेवायचे आहे। तसेच इतर जे काही कंपन्या आहेत त्यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणते भारतीय आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जसं की पुमा इंडिया हे जे आहे त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी आहेत। स्लाइस ही जी काही कंपनी आहे त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर नयनतारा ही जी काही साऊथची ॲक्ट्रेस आहे ती आहे। ह्युंडाई मोटर इंडियाची ब्रँड ॲम्बॅसेडर दीपिका पादुकोण आहे आणि चेन्नई सुपर किंग्स हे जी काही IPLमधील टीम आहे मित्रांनो, क्रिकेटची टीम, त्याची ब्रँड ॲम्बॅसेडर ही कॅटरीना कैफ आहे। या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026चे आयोजन हे कोणत्या देशामध्ये केले जाणार आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ग्रेट ब्रिटन या देशामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे। जसं की 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या अगोदर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पार पडणार होत्या मित्रांनो। याचं आयोजन खूप जास्त खर्चिक होतं आणि हे खर्च न परवडणारा असल्यामुळे त्या ऑस्ट्रेलिया या देशाकडून या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला नकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या ज्या काही स्पर्धा होतील 2026च्या त्या ग्रेट ब्रिटनच्या
ग्लासगो जी काही शहर आहे त्या शहरामध्ये आयोजित केले जाणार आहेत. तर एवढं आपण सध्या तरी लक्षात ठेवायचं आहे. नंतरच्या अपडेट्ससाठी आपण तुम्हाला ते पुन्हा घेणारच आहोत. तोपर्यंत एवढ्या गोष्टी या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच जॉर्डन या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जाफर हसन हे जॉर्डन या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. तर त्यांच्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. जसं की हे जे काही या ठिकाणी छायाचित्रामध्ये दिसत आहेत ते आहेत जाफर हसन, जे की जॉर्डनचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. आणि जॉर्डनविषयी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी मित्रांनो राजेशाही आहे. त्या ठिकाणी राजा हा अब्दुल्ला दुसरा असं त्याचं नाव आहे. आणि त्या जॉर्डन देशाची राजधानी अम्मान आहे आणि चलन जॉर्डन दिनार आहे. तर या गोष्टी या जॉर्डनविषयी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच जागतिक बांबू दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. जसं की या दिवसाची थीम ही काय होती तर नेक्स्ट जनरेशन बांबू सोल्युशन इनोव्हेशन अँड डिझाईन या वर्षीची ही थीम होती, की आपण लक्षात ठेवा. त्यानंतर हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे तर बांबूविषयी जागरूकता वाढवणे तसेच त्याच्या वापराला अधिक प्रोत्साहन देणे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच हाकुतू R2 चंद्र मोहीम लॉन्च करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जपान या देशाने नुकतंच हाकुतो नावाची जी काही चंद्र मोहीम आहे ते लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे. तर त्या संदर्भात थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. ही जी काही चंद्रयान मोहीम असणार आहे ते डिसेंबर 2024 या महिन्यामध्ये लॉन्च केली जाणार आहे. आणि त्याच्यासाठी जे काही प्रक्षेपक जे रॉकेट असणार आहे ते फाल्कन 9, जे की स्पेसएक्स जे एलॉन मस्क यांची कंपनी आहे त्याचं प्रक्षेपक हे वापरून ती मोहीम लॉन्च केली जाणार आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवा या मोहिमेविषयी. तसेच जे जपान देश आहे त्याची अजून एक मागच्या काही महिन्यांमध्ये एक मोहीम झालेली होती. त्याचं नाव होतं स्लिम असं नाव होतं त्या चंद्रयान मोहिमेचं. आणि त्या मोहिमेद्वारे जपानने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून दाखवलं होतं आणि असं करणारा तो जगातला 5वा देश ठरला होता. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच मित्रांनो, ही जी काही स्लिम मोहीम होती त्या मोहिमेशी या जपान या देशाचा संपर्क तुटल्यामुळे त्याने या नवीन चंद्रयान मोहीम लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे. त्याद्वारे सुद्धा चंद्रावरच्या जी काही गोष्टी आहेत त्याचं त्या ठिकाणी संशोधनही केलं जाणार आहे. तर या आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच आपल्या भारताची सुद्धा एक चंद्रयान 3 नावाची मोहीम आपल्या मागच्या वर्षी आपण यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. तर त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ही जी काही चंद्रयान मोहीम होती भारताची चंद्रयान 3 ती 14 जुलैला त्याचं प्रक्षेपण झालं होतं आणि 23 ऑगस्ट 2023 या दिवशी ती जी काही आपलं लँडर आहे चंद्रयानचं विक्रम लँडर ते चंद्रावर यशस्वीपणे त्यांनी सॉफ्ट लँडिंग केलं होतं. आणि असं करणारा भारत हा जगातला 4था देश ठरलेला होता ज्याने की चंद्रावर उतरून दाखवलं होतं, सॉफ्ट लँडिंग करून दाखवलं होतं. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत मात्र हा जगातला पहिला देश ठरलेला होता मित्रांनो. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आत्तापर्यंत एकही देश पोहोचू शकलेला नाही, ते भारतानं करून दाखवलेलं आहे. या गोष्टी आपल्या चंद्रयान 3 मोहिमेविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ज्या ठिकाणी आपलं लँडर उतरलं होतं त्या ठिकाणाला आपण नाव दिलेलं आहे शिवशक्ती. तर या गोष्टी आपल्या चंद्रयान 3 विषयी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच तापी पाईपलाईनवर काम सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अफगाणिस्तान हे जे काही देश आहे त्याने नुकतंच तापी हे जे काही पाईपलाईन प्रोजेक्ट आहे जे की नॅचरल गॅस संदर्भात आहे मित्रांनो, तर त्यावर काम करण्याची घोषणा त्या देशाने केलेली आहे. तर हा प्रोजेक्ट नेमका काय आहे
त्याविषयी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा जो काही तापी प्रोजेक्टचं नाव देण्यात आलेलं आहे ते 4 देशांच्या आद्य अक्षरांवरून देण्यात आलेलं आहे. जसं की टी म्हणजे तुर्कमेनिस्तान, ए म्हणजे अफगाणिस्तान, पी म्हणजे पाकिस्तान आणि आय म्हणजे इंडिया. तर हे 4 देश या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट आहेत. तर ही जी काही पाईपलाईन आहे ही 4 देशांमधून जाणारी जी काही नॅचरल गॅस असते त्याची पाईपलाईन असणार आहे. आणि हे मित्रांनो तुर्कमेनिस्तान या देशामधून भारतापर्यंत जे काही पंजाब राज्य आहे तिथपर्यंत येणार आहे आणि याची एकूण लांबी ही 800 किलोमीटर एवढी असणार आहे. आणि भारताच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची अशी प्रोजेक्ट आहे मित्रांनो, कारण यामुळे भारताची मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेची गरजही पूर्ण होणार आहे. तर त्या संदर्भात जे काही तुर्कमेनिस्तान देश आहे त्या ठिकाणी तर अगोदरच ती पाईपलाईन पूर्ण झालेली आहे तिथपर्यंत. त्यानंतर जो अफगाणिस्तान देश आहे त्यामध्ये आता सुरू होणार आहे. असे करत करत पाकिस्तान आणि नंतर भारतापर्यंत ती गॅसची पाईपलाईन ही येणार आहे. तर त्या संदर्भात यामध्ये भारत देश समाविष्ट असल्यामुळे हे प्रोजेक्ट बघणं आपल्याला गरजेचं आहे, म्हणून ही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतरचा आपल्याला प्रश्न बघायचा आहे की नुकतेच कोणत्या देशाने क्रिस्टियानो रोनाल्डो या खेळाडूचा सन्मान म्हणून नाणे काढलेलं आहे. तर हा जो काही रोनाल्डो खेळाडू आहे मित्रांनो फुटबॉलपटू, त्याचा सन्मान म्हणून एका देशाने एक कॉईन काढलेला आहे. त्या संदर्भातला हा प्रश्न. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पोर्तुगाल हा जो काही देश आहे त्या देशाने या रोनाल्डोच्या सन्मानामध्ये एक नाणं काढलेलं आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हा जो काही रोनाल्डो आहे तो पोर्तुगाल या देशाचा लोकप्रिय असा फुटबॉलपटू आहे मित्रांनो, आणि रोनाल्डोच्या जर्सीचा नंबर हा 7 आहे. तर त्यामुळेच त्या देशाने जे नाणं काढलेलं आहे ते पण 7 युरो एवढ्या किमतीचं ते नाणं काढलेलं आहे. एवढ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला कालच्या जे काही आपण चालू घडामोडी घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन करून घ्यायचं आहे. तर चला मग सुरुवात करणार आहोत कालच्या घडामोडींना. तर पहिला प्रश्न आपण विचारला होता की नुकतेच 5व्यांदा एशियन हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीचा किताब कोणी जिंकला, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारताने हे 5व्यांदा ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच NCBचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर जे काही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असतं त्याचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली हा प्रश्न होता. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अनुराग गर्ग हे ते NCBचे महासंचालक बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच महाराष्ट्र सरकारने कोणता किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी. त्यानंतर आपण प्रश्न घेतला होता की 5 डिकेड्स ऑफ पॉलिटिक्स ही कोणाची आत्मकथा आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, सुशील कुमार शिंदे यांची ही बायोग्राफी आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या मंत्रालयाने भास्कर प्लॅटफॉर्म लॉन्च केले, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने हे भास्कर नावाचं प्लॅटफॉर्म लॉन्च केलं होतं. त्यानंतरचा आपण प्रश्न घेतला होता की नुकतेच केंद्र सरकारने NPS वात्सल्य योजना सुरू केली, ती कोणासाठी आहे, तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, अल्पवयीन जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ही NPS वात्सल्य योजना ही केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न घेतला होता की सशस्त्र सीमा बल अर्थात SSBचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अमृत मोहन प्रसाद हे सध्या SSBचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची. तर या गोष्टी आपण काल डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर मित्रांनो शेवटी आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओसह. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. टेलिग्रामची ID आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या वेगवेगळ्या जे काही स्टडी मटेरियल असतं त्याचं नोट्स वगैरे PDF आपण त्या ठिकाणी टाकत असतो, म्हणून आपल्या त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.